नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात गीताराम नरवडे यांची कथा. आणि श्रोते हो, ही कथा आहे त्यांच्या आगामी मोहिनी ह्या कथासंग्रहातली. प्रकाशित होणाऱ्या मोहिनी कथासंग्रहाला दीपक रेगे कथाकथन चॅनलच्या सर्व श्रोतृवर्गातर्फे मनःपूर्वक शुभेच्छा देतो आणि तुम्हाला ऐकवतो गीताराम नरवडे यांची कथा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूया श्रोते हो, गीताराम नरवडे लिखित जन्मकुंडली. लग्नसराई हाकेच्या अंतरावर येऊन ठेपली होती. कापडाची दुकानं माणसांनी फुलून गेली होती. छापखान्यात लग्नपत्रिका छापायला नंबर लागलेले होते. प्रत्येकजण आमची पत्रिका कधी मिळेल याची विचारणा करत होता. घे घे म्हणता पौष महिना उलटून चालला होता. मार्गशीर्ष महिन्यात अस्त बसल्यानं पौष संपताच लग्नसराई धूमधडाक्यात सुरू होणार होती. ब्राह्मणांची घरं तीर्थ धरायला आलेल्या माणसांनी गच्च भरत होती. संधी साधून ब्राह्मण मंडळी पंचांग उघडून आकडेमोड करत लग्न वेळेचं आणि तिथींचे हिशोब जुळवत होते. लग्नपत्रिका तयार करून हळदी कुंकू टाकत वरवधूच्या कडच्या मंडळींकडनं दक्षिणा पदरात पाडून घेत होते. भांड्यांची दुकानं यंदाची लग्नसराई भरगच्च कमाई करून देईल म्हणून ठेल भरलेली होती. प्रत्येक दुकानदार गिऱ्हाईकाच्या प्रतीक्षेत होता. जिकडे तिकडे लग्नसराईच्या गप्पा सुरू होत्या. रघुनाथच्या घरातसुद्धा लग्नतिथीचे वेध लागलेले होते. रघुनाथची बायको वच्छलाबाई अंगणात बैठक मारून बसली होती. तिची उपवर झालेली योगिता तिच्या आसपासच घरकाम उरकत परिस्थितीचा अंदाज घेत होती. सकाळपासूनच रघुनाथ घराच्या बाहेर पडला होता. अद्याप तो घरी आलेला नव्हता. त्याच्या वाटेकडे त्यांचे डोळे लागले होते. दिवस पळापळानं माथ्यावरनं घरंगळा होता. त्याची आस्थाकडे वेगानं धाव सुरू झाली होती. आता काही वेळातच तो डोंगरा पल्ल्याड दडी मारणार होता. कधी नव्हे तो आज गार वारा सुटला होता. बोचरी हवा अंगात झोंबत होती. चातक पक्षानं वर्षाकाठी वरुणराजाची प्रतीक्षा करावी तशी वच्छला रघुनाथच्या वाटेकडे डोळे लावून बसली होती. रघुनाथच्या तोंडचे शब्द ऐकायला ती उतावीळ झाली होती. अमुक तीत निघाली, आता तयारीला लागायचं, हे ऐकण्यासाठी कानाचे पडदे जीवाचं रान करून शकून वार्ता ऐकण्यासाठी अधीर झाले होते. डोक्यात विचारांचं वादळ घोंगावत होतं. घे घे म्हणता दिवस अस्तमानाला गेला. हवेत गारवा अधिकच वाढला तशी वच्छला म्हणाली, ए पोरी योगिता, अंगाव घ्यायला काहीतरी आण की बाय. योगिता घरातून कांबळं घेऊन आली. आईच्या हातात कांबळ दिली. न विचारताच आईसाठी चुलीवर चहाचं आधण ठेवलं आणि घडल्या घटनांची जुळवाजुळव करायला लागली. तेव्हा परीक्षेचे दिवस तोंडावर येऊन ठेपले होते. शाळेतले सगळेच विद्यार्थिनी अभ्यासावर तुटून पडले होते. चालू वर्ष महत्त्वाचं म्हणून योगिताही जोमानं अभ्यासाला लागली होती. दिवसभराच्या अभ्यासानं योगिता थकून गेली होती. ती थकल्या अवस्थेतच घरी आली. घरात पाय दारात पाय तोच तिला अनोळख्या आवाजाची चाहूल लागली. आवाजाच्या दिशेनं तिची नजर धावली. अनपेक्षितपणे बंदुकीच्या घोड्यावर बोट जाताच फडाड गोळी बाहेर पडावी तसे शब्द बाहेर पडले. सरसा आत्या, कधी आल्या? अगं बाय, आत्ताच आले मी. तू शाळेतून आली वय ग बाई. सरसा आत्याच्या तोंडातून साखर घोळले शब्द बाहेर पडले. योगिताला ते शब्द सुखावून गेले. आवाजातल्या माधुर्यानं तिला मोहिनी घातली. दिवसभराचा तो अभ्यासाचा ताण कुठल्या कुठे पळून गेला. हातातलं दप्तर तिने देवळीत ठेवलं. शाळेचे कपडे बदलले आणि सरसा आत्याच्या जवळ येऊन बसली. सरसा आत्यानं तिच्या पाठीवरनं वात्सल्यानं हात फिरवला. तिच्या हातात योगिताला प्रेमाचा स्पर्श जाणवला. ती मनात विचार करायला लागली, एकदाच माझ्या पाठीवरनं हात फिरवला गेला तर मला धन्य वाटले. मग रोज ज्याच्या पाठीवरनं हा हात फिरत असन त्यांना किती समाधान वाटत असन. त्या स्पर्शानं योगिता हरखून गेली. सरसा आत्या म्हणजे योगिताच्या वडिलांची, रघुनाथची मावस बहीण. पण तसं कधीही भासत नसे.
सख्या बहीण भावंडांच्या प्रेमानं ते वागत होते. झावळी पडायला लागली. चाऱ्याच्या शोधात रानावनात पांगलेली पाखरं आपापल्या घरट्यात शिरली. चूल पेटली आणि वच्छलाबाईनं गव्हाची कणिक तिंबायला घेतली. तशी सरसाबाई म्हणाली, कशाला वहिनी गावाचं पीठ मळती, आपल्या भाकरीच टाक बाय. तशी वच्छलाबाई म्हणाली, कधी नाही ती येईन पाहुणी आली आहे, तुमचा भाऊ काय म्हणन, माझ्या बहिणीला काय घरी भाकरी मिळत नाही काय, आणि मला कुठं आणाय जायचं हो, हे समजा तुमचंच आहे, म्या फक्त करायचं आहे. दोघींच्याही हास्यविनोदाला सुरुवात झाली. योगिताला त्या दोघींचं संभाषण आगळंचं सुख देऊन गेलं. सूर्याच्या अस्तानंतर अंधारानं विश्वाचा ताबा घेतला. चुलीवर कढई ठेवण्यात आली. योगिता पुऱ्या लाटून उकळत्या तेलात सोडायला लागली. गोल गरगरीत लाटलेल्या पुऱ्या सरसाबाई डोळे भरून बघत होती. योगिताच्या हातातलं कसब जणू ती हेरत होती. तेवढ्यात रघुनाथच्या फटफटीचा आवाज आला. तशी वच्छलाबाई म्हणाली, आले बरं का तुमचे भाऊ. अनामिक ओढीनं सरसाबाईनंही दरवाज्याच्या बाहेर डोकावून बघितलं. गाडी अंगणात उभी करून रघुनाथनं घरात प्रवेश केला तसा आश्चर्यचकित होत म्हणाला, अरे सरसा अक्का कधी आली, आज आळशाव गंगा कशी काय वळली बुवा. तशी सरसाबाई हसत हसत म्हणाली, आले बाबा पोरांना भेटाय, किती दिवसातून सवड झाली तुमच्या बहिणीला. खोचकपणे वच्छलाबाई म्हणाली. तिने बारीक चिमटाच काढला तिला. तशी आत्या म्हणाली, अगं मी उशिरा होईना का आले, पण नंदाचा उमरा लागल्या ग, तुम्हाला होती का सवय माई. त्यावर वच्छला म्हणाली, मग सांगा की तुमच्या भावाला, त्यांना एकट्यानं हिंडायला लागते, मला दर्जवलंय घरच्या कामात, मला हाय का सवड. सरसाबाई त्यावर म्हणाली, अगं असं नावड तर होईन सवड, तू कवा म्हणली का याला तुमच्या बहिणीकडे घेऊन चाला म्हणून. तसा रघुनाथ मधी तोंड खुपसत म्हणाला, कशाला म्हणती, माहेरला जायचं असल्यावर सांगावं लागतंय वय. हो, किती दिवस झालं माहेरचं तोंड तरी बघितलंय का, बहीण आली म्हणून लागल तर काहीतरी लागले कागाळी करायला. हसत हसत एकमेकांना टोमणे मारणं सुरू झालं आणि योगिता स्वयंपाक करता करता कौतुकानं सारं ऐकायला लागली. ती मनातल्या मनात हसत होती. योगिताचा स्वयंपाक उरकला. जेवणावळीचा टाईम झाला. रघुनाथला जेवणाचं ताट तयार झालं. ताट पुढ्यात वाढताच रघुनाथ म्हणाला, सरसा अक्काला बनव बरं लगेच, लय दिसानं सांगती जेवायचा योग आलाय. तशी वच्छलाबाई म्हणाली, बाईसाहेब आमच्याबरोबर जेवली, आता आम्ही उपाशी ठेवू काय तुमच्या बहिणीला. तशी लगबगीनं सरसाबाई म्हणाली, अगं नाही ग, भावापरी तू जास्त जपती, पर भावाची बी इच्छा पुरी करायला पाहिजे ना. सरसाबाईच्या तोंडून साखर घोळले शब्द बाहेर पडले. तसं लाडीक रागानं वच्छलाबाईनं आदेशवजा योगिताला सूचना केली, कर बाई ताट, आज बहीण भावाचं संगती खायचं ठरलंय, आपल्या मेलीचं तिथं काय चालणार नाही. मी परक्या रक्ताची, रक्ताला रक्ताची वड होती, बोलून चालून मी काय. बघ असं आताच तोडून बोलती, मग येहीन झाल्या हो पाण्यात बघल की. रघुनाथच्या तोंडून शब्द बाहेर पडले तसं सरसाबाईनं चमकून वर बघितलं. कळत नकळत तिच्याही मनात योगिताला आज पाहिल्यापासून तोच विचार घोळत होता. संधीची ती वाटच बघत होती. योगायोगानं रघुनं नकळत विषयाला हात घातला होता. आपणही खडा टाकून ठाव घ्यावा असं तिला वाटलं. एकदा योगिताकडं तिरक्या कटाक्षानं बघितलं. योगिता लाजून गोरीमोरी झाली होती. अचानक डाळिंबीची लाली तिच्या गालावर जाणवली. जास्वंदीच्या फुलागत चेहरा टवटवीत झाला होता. उगीचच दोन पायावर बसल्या बसल्या पायाच्या अंगठ्यानं जमीन उकरून चर्चेचा योगिता अंदाज घ्यायला लागली. सरसाबाई आपल्या गालातल्या गालात हसली. हळुवारपणे विषयाला हात घालत म्हणाली, मग करतो का योगिताचं लगीन? कवर शाळा शिकवतो तिला, पोरीच्या जातीला कवर बी शिकवलं तरी चुली पुढं धुपावं लागते. वच्छलाबाई आणि रघुनाथ सरसाबाईच्या शब्दानं चकित झाले. सरसाबाईच्या बोलण्यातनं चक्क लग्नाचा विचार पुढे आला. तशी वच्छलाबाई सावधपणे म्हणाली, बाईसाहेब योगिताचं लगीन काय आत्ता करता येईल,
ती काय आम्हाला कणकी गत साठवून ठेवायची का? घ्याता का आमच्यासारख्याला पदरात? संधी पाहून वच्छलाबाईनं सरसाबाईवर फासा टाकून बघितला. वच्छलाबाईच्या बोलण्यानं योगिताचं काळीज धडधडायला लागलं. शरीरभर गोड शिरशिरी उठली, अंगावर रोमांच उभे राहिले. तिने कान टवकारले. सरसा आत्याच्या तोंडी होकार का नकार याचा ती अंदाज घ्यायला लागली. सरसाबाई म्हणाली, ये बघ वहिनी, आडपडद्याने काय बोलू नका. सरळ योगिता मला सून म्हणून द्यायची ते बोला की. आणि अशी गोड पोरगी माझ्या भरल्या घरात लक्ष्मीच्या पावलाने आली तर मी नाही कसं म्हणणार? पण ह्या योगिताला माही सून होणं पसंत पडन का? काय ग योगिता, तुपलं काय मत ते सांग. आता मात्र योगिता अधिकच लाजून चूर झाली. नकळत तिचं लक्ष आपल्या बापाकडे गेलं. तोही मुरक्या मुरक्या हसत होता. सरसाबाईच्या तोंडून होकारार्थी शब्द बाहेर पडले तसं रघुनाथ म्हणाला, बघ योगिता बघ, सरसा आत्या काय म्हणते बघ. आहे का तुला या आत्याचा सुधीर पसंत? रघुनाथचे शब्द कानावर पडले तशी योगिता अधिकच लाजली. तिने दरवाजाच्या बाहेर चक्क धूम ठोकली. यावरून योगिताची पसंती कळाली आणि घे घे म्हणता पुढची तयारी सुरूही झाली. सुधीर, सरसा आत्याचा मुलगा, मोठा देखणा, उंचापुरा, गोरा पान. सुधीर योगिताच्या हृदयदेवाऱ्यात रुतून वाचला. त्यांनी ठाण मांडलं, सुधीर विरहित आता कुठल्याही मुलाचा विचार म्हणजे ती पाप समजायला लागली. असा सालस वर मिळणं याला सुद्धा भाग्य लागतं. सुधीरचं चालणं, बोलणं आणि कर्तृत्वानं ती भारावून गेली. सुधीरची अर्धांगनी होण्यात ती स्वतःला भाग्यवान समजू लागली. लग्न जमल्यापासनं योगिता हरकून गेली. तिला आपण पृथ्वी तलावर नव्हे तर स्वर्गातल्या परीसारखं अधांतरी चालतोय असं वाटायला लागलं. तिने अनेक स्वप्न उराशी बाळगली. सुधीर आणि आपण लक्ष्मीनारायणासारखा जोडा शोभणार अशी ती स्वतःशी म्हणायला लागली. तिच्या मैत्रिणींपर्यंत हा विषय गेला. त्याही तिची थट्टामस्करी करायला लागल्या. त्यांच्या थट्टामस्करीनं तिला अजून गोरीमोरी व्हायला लागली. कधी एकदा लग्नाचा मुहूर्त काढला जातोय याची ती आतुरतेनं वाट बघायला लागली. रघुनाथ आज सकाळीच ब्राह्मणाकडे तीर्थ काढायला गेला होता. तिकडे पाहुणेसुद्धा येणार होते. जाताना रघुनाथनं तिची जन्मकुंडली बरोबर नेली होती. वच्छलाबाई आणि योगिता तीर्थ धरून येणाऱ्या रघुनाथची डोळ्यात तेल घालून आणि प्राण आणून वाट बघत होत्या. लग्नाची तारीख कळाली की लग्नातल्या सामानाची जमवाजमव करायला सुरुवात करायला लागणार होती. तिच्या सख्ख्या आत्याला वर ओवाळणी काय सांगायची, मामा मावशी यांना कन्यादानाच्या काय काय वस्तू सांगायचा याचा हिशोब वच्छलाबाईनं जुळवला होता. योगिताच्याही डोक्यात मोहळाच्या पोळीभोवती घोंगावणाऱ्या माशांच्या गोंगाटाप्रमाणे विचारांचा गोंगाट चालू होता. पाहता पाहता अंधार पडायला लागला. अजून रघुनाथ आला नव्हता. रघुनाथनं एवढा वेळ का लावला याचं दोघींनाही कोडं पडलं. कदाचित तीर्थ धरल्यानंतर पत्रिका छापायला टाकण्यासाठी गेल्यानं उशीर झाला असेल असा योगितानं समज करून घेतला. तो विचार ती करत असतानाच रघुनाथच्या फटफटीचा आवाज कानावर आला. योगिता, वच्छलाबाई त्या आवाजानं टवकारल्या. योगिता चुलीजवळून ताडकन उठली. न राहून घरासमोरच्या अंगणात येऊन उभी राहिली. आपला बाप कुठली तीर्थ धरून आलाय हे जाणून घेण्यासाठी ती आतुर झाली होती. तिची उत्कंठा शिगेला पोहोचली. जीव ओतून कानाचे पाळे रघुनाथाच्या दिशेनं केले. तिला प्रत्येक क्षण युगासारखा वाटायला लागला. तिने एकटक रघुनाथच्या चेहऱ्याकडे बघितलं. पण नेहमीप्रमाणे आनंदी दिसणारा रघुनाथ आत्ता तिला उदास वाटला. त्याचा चेहरा काळवंडला होता. तिच्या काळजात धस्स झालं. नेमकं काय झालं याचा ती अंदाज घ्यायला लागली, पण काही केल्या उमग होईना. तिथे भयान शांतता पसरली. क्षणभर कुणीही काही बोलेनासच झालं. योगिताची उत्सुकता अधिकच ताणली गेली. काही केल्या कशाचा अंदाजच लागत नव्हता. शेवटी वच्छलाच्या बोलण्यानं शांततेचा भंग झाला. शांत डोहात खडा पडताच त्याचे प्रतिध्वनी परिसरात उठावेत तसं वच्छलाबाईच्या आवाजानं झालं. धरली का तारीख? वच्छलाबाईनं रघुनाथला विचारलं तसं रघुनाथनं एक वार योगिताकडे बघितलं.
योगिताचं कुतूहल अधिकच ताणलं गेलं. रघुनाथचे डोळे पाण्यानं डबडबले, त्याचा कंठ दाटून आला. आकाशातले तारे निखळून पडावेत तसे त्याच्या डोळ्यातले अश्रू टप टप जमिनीकडे झेपावले. योगिताचं मन दचकलं. घायाळ सावजासारखी तिची तडफड झाली. काहीतरी अपशकून झाला असावा असा अंदाज ती बांधायला लागली. कदाचित सुधीरनं या सोयरिकीला नकार दिला नसेल ना, असं तिला वाटायला लागलं. मग सुधीर जर आत्याच्या हातात नव्हता तर आत्यानी का गळ घातली, या अंगानंही ती विचार करायला लागली. रघुनाथच्या डोळ्यातले अश्रू बघून वच्छलाबाई म्हणाली, अहो आपण का रडताय, काय झालं ते तर सांगान का नाही. रघुनाथच्यानं बोलवे ना. तो कंठ दाटल्या आवाजात म्हणाला, योगिताचं लगीन रहित झालं, लगीन मोडलं. तशी वच्छलाबाई म्हणाली, का बरं, काय झालंय, काय कशापायी मोडलं लगीन. रघुनाथ म्हणाला, बामणांनी सांगितलं नावरच जुळत नाही, मृत्यू षडाष्टकाचा योग आहे म्हणतो. जबरीनं लगीन लावलं तर पोरगी 6 महिन्यात विधवा होईन, तिला 6 महिन्यात दुसरा लगीन करावं लागेल म्हणला. रघुनाथच्या बोलण्यानं योगिताच्या काळजात खंजीरच खुपसला गेला. कानाचे पडदे फाटले जाऊ लागले. तिचं काळीजच दुभंगलं गेलं. रचलेल्या स्वप्नांचा क्षणार्धात चुराडा झाला. रचलेल्या आकांक्षांचे उंच मनोरे जागच्या जागी ढासळले गेले. धरणी हादरतीये, दुंबतीये असं तिला वाटायला लागलं. हातापायाचा थरकाप उडाला. उभ्या जागी तिचे पाय लटपटायला लागले. ती पटकन खाली कधी बसली हे तिलाही कळलं नाही. ती गलितगात्र झाली. तिचं मस्तक सुन्न सुन्न झालं. तप्त शिष्यासारखे रघुनाथचे बोल तिच्या कानात शिरताच तिला जगणं असहाय्य वाटायला लागलं. आपल्या जगण्यात काहीच अर्थ नाही, त्यापेक्षा विहीर आड जवळ करावं असं तिला वाटायला लागलं. टाकलेले फासे उलटे पडले होते. प्रत्येक फासा तिच्याकडे बघून निर्दयपणे खदा खदा हसत असल्याचा भास होत होता. डोक्यात अचानक दगड पडून मस्तक छिन्न भिन्न व्हावं तसं झालं. आभाळ कोसळल्याचा भाळ झाला. खेळ सुरू होण्याआधी डाव मोडला होता. ती उठली, आईला म्हणाली, आई आई मी परीक्षा देण्याआधी नापासच झाली की ग. वच्छलाबाईला भावना आवरता नाही आल्या. तिलाही हुंदका आला. योगितानं आईच्या गळ्याला मिठी मारली. हमसून हमसून रडायला लागली. वच्छलाबाईसुद्धा रडायला लागली. त्यांची समजूत कशी घालावी ते रघुनाथला कळेना. रघुनाथसुद्धा भांबावल्यासारखा झाला होता. सारी रात्र त्या तिघांनी जागून काढली. मुलीचं लग्न मोडणं म्हणजे कारण नसताना तिला डाग लागण्याचा प्रकार होता. जुळवून आणलेला उत्तम योग, पण ब्राह्मणाच्या आकडेमोडीनं त्याचा खेळ खंडोबा झाला होता. काय करावं कोणाला सुचत नव्हतं. दिवस उगवला. सगळे अंथरुणातनं उठले. जड अंतःकरणानं नित्याचे व्यवहार सुरू झाले, पण कोणाच्याही अंगात उत्साह नव्हता. सगळ्यांच्या शरीरातलं चैतन्य लोप पावलेलं होतं. योगिता अजूनही अंथरुणात झोपून होती. तिला उठवण्याचा कोणीच प्रयत्न नाही केला. नाही, तिला उठवण्याचं धाडसच नव्हतं कोणामध्ये. अचानक अंगणात एक फटफटी येऊन थांबली. आवाज येताच वच्छलानं बाहेर डोकावून बघितलं. सरसाबाईचा मालक रभाजी दृष्टीला पडला. वच्छलाला त्यानं बघताच बडबडून आलं. तिला हुंदका आला. आपला हुंदका कंठातच दाबण्याचा तिने प्रयत्न केला, परंतु वेगवान प्रवाह सगळे बांध तोडून सुसाट वेगानं निघावा तसा तो बाहेर आला. ती त्याला आवर नाही घालू शकली. तिने पटकन डोळ्याला पदर लावला. ती जोरजोरात हुंदके द्यायला लागला. रंभाजी जवळ आला. तिला शांत करत म्हणाला, बाई आता रडायचं नाही, शांत हो. रघुनाथराव कुठे आहेत? वच्छलानं डोळ्याचा पदर काढला, डोळे पुसले आणि गायींना चारा टाकणाऱ्या रघुनाथला हाक मारली. अहो ऐकलं का, दादा आलेत. रघुनाथनं मुठीतला चारा उभ्या उभ्या गायांपुढे झोकून दिला. जड पावलं टाकत जवळ आला. रभाजीला बघताच रघुनाथच्या मनात भावनांचा कल्लोळ माजला. त्याचे डोळे पाण्यानं डबडबले. गालावरनं अश्रूंच्या धारा व्हायला लागल्या. त्यांना पुसण्याचं धाडस त्याच्या हातांनी केलं नाही.
भावनाती वेगानं त्यांनी रभाजीच्या गळ्याला घट्ट मिठी मारली. आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. योगिताही पुन्हा पांघरुणाखाली तोंड खुपसून रडायला लागली. रभाजीनं त्यांना शांत केलं आणि आश्चर्याचा धक्का दिला. मलिन झालेले सगळ्यांचे चेहरे खुलले. रघुनाथाला हर्षवायू झाला. वच्छल आला तर जागे होत का स्वप्नात होत हेच कळेना. योगितानं अंगावरचं पांघरुण भिरकन बाजूला फेकलं. धावत ती घराच्या बाहेर पडली. सगळ्यांच्या शरीरात पुन्हा नवचैतन्य संचारलं. रभाजी सांगायला लागला, अहो, बामणाकडनं मुलाची जन्मकुंडली चुकली होती. आता पुन्हा नवीन सुधारित जन्मकुंडली तयार करून घेतली. मृत्यू खडाष्ट कशाडाष्ट कुठल्या कुठं पळाला त्यो. मुला मुलीचे 36 गुण जुळत आहेत हे बघितलं आणि मी धावत सांगाय आलो. आता तारीख बी काढून आणली. चला लागा तयारीला. योगितानं आईच्या आदेशाची वाट न बघता चुलीवर चहा ठेवला. चहाचा गोड दर्प तिला सुखावायला लागला. ती पुन्हा भविष्यातलं स्वप्न रंगवायला लागली. श्रोते हो, ही होती गीताराम नरवडे यांची कथा जन्मकुंडली. कथा आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, मित्रपरिवारात नातेवाईकात ही कथा शेअर करा. आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर प्लीज चॅनल तेवढं सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच उत्तम कथेसह पुन्हा एकदा. तोपर्यंत नमस्कार मित्र.